क्षेत्रावरच प्रश्नचिन्ह। एखाद्या पक्षाची घटना लोकशाहीवादी किंवा अलोकशाहीवादी हे ठरवण्याचा अधिकार आयोगाला नाही। पक्षचिन्हासंदर्भात उद्या पुन्हा सुनावणी। कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाची पिसं काढली। निवडणूक आयोगाचा प्रत्येक टप्पा कसा चुकलाय कपिल सिब्बल यांनी व्यवस्थित मांडलं। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीवर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। संविधानाने हक्क दिले त्याप्रमाणे जबाबदाऱ्या सुद्धा दिलेल्या आहेत। आता जबाबदाऱ्या पार पाडण्याची वेळ आलेली आहे। पुण्यामध्ये भाजपच्या तिरंगा रॅलीमध्ये मुख्यमंत्र्यांचं तरुणाईला आवाहन। एनडीएच्या खासदारांचा संसदेवर मोर्चा। रांचीमधील लाठीचार्जच्या निषेधार्थ खासदारांचं आंदोलन। राहुल गांधींच्या विरोधात केली घोषणाबाजी। झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ भाजपा मैदानामध्ये भाजपचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये वाद। एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी देखील रस्त्यावर उतरून केला निषेध। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची उचलबांगडी। नरेंद्र पाटलांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल। संभाजीनगरच्या वाळुंजमध्ये बजाज ऑटो प्लांट समोर विद्यार्थ्यांचं प्रशिक्षणार्थ्यांचं काम बंद आंदोलन। 3 वर्षाचा कालावधी पूर्ण करून सुद्धा डिग्री दिलीच नाही। विद्यार्थी संतापले। अमूल सारख्या नामांकित कंपनीच्या नावानं बनावट पिशव्या तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा, तर 4 जणांना अटक। 10,79,000चा मुद्देमाल जप्त। दुधात अस्वच्छ पाण्याचीही भेसळ करण्याचं निष्पन्न। मुंबईतील गणेशोत्सवामध्ये वन विंडो क्लिअरन्समध्ये वाहतुकीची आणि पोलिसांची मिळणार परवानगी। तर मुंबईतील सर्व गणेशोत्सव मंडळांना मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं आवाहन। जालना आणि चिपळूणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत। शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या लहान मुलांचा श्वानांकडून पाठलाग। जालन्यामध्ये कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये 10 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी। ट्रम्प प्रशासनाचा परदेशी नागरिकांना मोठा झटका। 1.75 लाखपेक्षा अधिक परदेशी नागरिकांचा व्हिसा करण्यात आला रद्द। व्हिसाच्या अटींचं उल्लंघन करणाऱ्यांचे व्हिसे रद्द। कोलंबियामध्ये 7.4 रिक्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप। भूकंपानं माजवला उन्माद, तर इमारती कोसळल्यामुळे अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले। भूकंपामध्ये किमान 111 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची भीती। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता। 500 पेक्षा जास्त जखमी।